नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण आपल्या संविधानाचे अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। सध्या आपण आपल्या राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये नागरिकतेसंदर्भात करण्यात आलेल्या तरतुदींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आजच्या भागात आपण नागरिकता ह्या विषयाला अधिक स्पष्टता आणणाऱ्या अनुच्छेद 9 व 10 या दोन्ही अनुच्छेदांविषयी ह्या एकाच भागात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 5, 6, 7 आणि 8 द्वारे विविध परिस्थितीतील विविध व्यक्तींना भारतीय नागरिकत्व नेमक्या कोणत्या अटी आणि शर्तींवरती दिलं जाईल या संदर्भामध्ये विस्ताराने तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। आता ज्याप्रमाणे अशा विविध तरतुदींच्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व मिळवता येतं, तसंच काय ते सोडता येतं, काय ते रद्द होतं, काय ते हिरावल्या पण जाऊ शकतं, याच प्रश्नांचं उत्तर नेमकं ह्या अनुच्छेद 9च्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। अनुच्छेद 9चे शीर्षकच मुळात परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे असे असून या शीर्षकावरून नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात आलेच असेल की यामध्ये एका प्रमुख प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे। आणि तो महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काय एक भारतीय व्यक्ती भारतीय नागरिकत्व असताना इतर देशाचं देखील नागरिकत्व घेऊ शकते, आणि जर तिने इतर देशाचं नागरिकत्व घेतलं तर मग तिच्या भारतीय नागरिकत्वाबद्दल काय होतं? नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर आपण अनुच्छेद 9च्या कायदेशीर वाक्यातून जसंच्या तसं पाहूया। अनुच्छेद 9, परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे। कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर ती व्यक्ती अनुच्छेद 5च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही, अथवा अनुच्छेद 6 किंवा अनुच्छेद 8च्या आधारे भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही। अनुच्छेद 9च्या कायदेशीर वाक्यावरून नजर टाकल्यानंतर आपल्या स्पष्टपणे लक्षात आलं असेल की जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वइच्छेने एखाद्या परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याच क्षणी त्याचं भारतीय नागरिकत्व हे रद्द केलं जातं। कारण ज्या क्षणी ती व्यक्ती स्वइच्छेने एखाद्या परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारते त्यावेळेला ती व्यक्ती त्या परकीय देशाची कायदेशीर नागरिक बनते, आणि म्हणूनच अशा व्यक्तीला भारतीय नागरिक असल्याचे मानले जाणार नाही असे अनुच्छेद 9 द्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे। याचं महत्त्वाचं कारण लक्षात घ्या, कारण आपल्या राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे। आता हे जे एकेरी नागरिकत्व आहे याचे दोन अर्थ आहेत। दोन अर्थ कोणते? त्यातला पहिला अर्थ म्हणजे काय तर आपल्या देशामध्ये आपण जरी राज्यांचा संघ असला तरी ह्या प्रत्येक राज्याच्या संघामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या नागरिकांना त्या त्या राज्याचं नागरिकत्व देण्यात आलेलं नाहीये। म्हणजे काय तर महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्राचं नागरिकत्व वेगळं, मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला मध्य प्रदेशचं नागरिकत्व वेगळं, असं आपल्या राज्यघटनेने केलेलं नाही। तर आपल्या देशातील कोणत्याही भागात राहणाऱ्या व्यक्तीला एकच नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय। तसेच या एकल नागरिकत्वाचा दुसरा अर्थ म्हणजे एखादी भारतीय व्यक्ती भारतीय नागरिकत्व कायम ठेवून इतर दुसऱ्या परकीय देशाचं देखील नागरिकत्व घेऊ शकत नाही। आपल्या राज्यघटनेने स्वीकारलेल्या एकल नागरिकत्वाच्या तत्वाचे अधिक दृढीकरण या अनुच्छेद 9च्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। आणि म्हणूनच कोणत्याही व्यक्तीने जर स्वइच्छेने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्या व्यक्तीला अनुच्छेद 5, 6 किंवा 8 मधील तरतुदींनुसार भारताचं नागरिक मानलं जाणार नाही असं स्पष्टपणे या अनुच्छेद 9 द्वारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आता या अनुच्छेद 5 असेल, 6 असेल किंवा 8 असेल यानुसार नेमक्या कोणत्या अटी आणि शर्तींवरती भारतीय नागरिकत्व दिलं जाणार आहे याविषयी आपण सविस्तर मांडणी या अगोदरच्या 3 स्वतंत्र व्हिडिओमधून बघितलेली आहे। ज्या जाणकारांना ती जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी आवर्जून ह्या व्हिडिओंना भेट द्यावी। आता एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या, काय केवळ इतर देशाचं नागरिकत्व घेतलं तरच फक्त भारतीय नागरिकत्व रद्द होतं? नाही, अजूनही काही कारणं आहेत की ज्यामुळे भारतीय नागरिकत्व रद्द होऊ शकतं। पण नेमकी ती कोणती कारणं आहेत, आणखी कोणकोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व रद्द होऊ शकतं याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये नाही, या पुढील जो व्हिडिओ असणार आहे की ज्यामध्ये आपण अनुच्छेद 11 आणि त्या अनुषंगाने बनवण्यात आलेला भारतीय नागरिकत्व कायदा 1955 बघणार आहोत। यात आपण या सर्व बाबी विस्ताराने बघणार आहोत। अनुच्छेद 9चा भावार्थ जाणून घेतल्यानंतर आता आपण आपल्याला मिळालेली भारतीय नागरिकता ही संसदेच्या कशा प्रकारे अधीन आहे हे सांगणारे अनुच्छेद 10 विषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। अनुच्छेद 10 चे शीर्षकच मुळात
नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे असे असून यावरून नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात आलेच असेल की आपल्याला मिळालेल्या भारतीय नागरिकत्वाबद्दलची हमी या अनुच्छेद 10च्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु ही हमी देत असताना ती कशा प्रकारे आपल्या संसदेच्या अधीन आहे हे आपण अनुच्छेद 10च्या कायदेशीर वाक्यातून जशीच्या तशी पाहूया। अनुच्छेद 10 नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे। या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदीखाली जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तींचे नागरिकत्व संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदीच्या अधीनतेने चालू राहील। अनुच्छेद 10च्या कायदेशीर वाक्यावरून नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या भागातील म्हणजे काय की आपल्या राज्यघटनेच्या या भाग 2 मधील या भाग 2 मध्ये आपल्याला भारतीय नागरिकत्व कोणकोणत्या मार्गाने कोणकोणत्या अटी आणि शर्तींवर मिळेल या संदर्भातल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या तरतुदींच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे किंवा मिळालेले आहे अशा व्यक्तींचं भारतीय नागरिकत्व हे कायम राहणार आहे त्याची एक प्रकारची हमी गॅरंटी ह्या अनुच्छेद 10च्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु नागरिकत्वाची ही हमी किंवा गॅरंटी ही संसदेने बनवलेल्या नागरिकत्वाच्या कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून देण्यात आलेली आहे। म्हणजेच काय तर भारतीय संसद भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भामध्ये जो काही नागरिकत्वाच्या संदर्भातला कायदा बनवणार आहे तर त्या कायद्यात ज्या काही तरतुदी असणार आहेत त्या तरतुदींना अधीन राहूनच आपलं भारतीय नागरिकत्व हे कायम पुढे चालू राहणार आहे। भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भात बंधू आणि भगिनींनो एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात घ्या। आम्हा सर्वांना आपल्या सर्वांना जे भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे ते 2 मार्गाने मिळालेलं आहे। एक म्हणजे घटनात्मक मार्गाने तर दुसरं म्हणजे कायदेशीर मार्गाने। आता ह्या दोन्ही मार्गांमधला जो फरक आहे तो आपण थोडक्यात लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया। घटनात्मक मार्गाने मिळवलेलं नागरिकत्व म्हणजे काय तर आपल्या राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये जे विविध अनुच्छेद आहेत आणि त्या माध्यमातून जे काही नागरिकत्व आपल्याला देण्यात आलेलं आहे तर त्या मिळालेल्या नागरिकत्वाला घटनात्मक मार्गाने मिळालेलं नागरिकत्व असं म्हटलं जातं। म्हणजेच काय तर आपल्या राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये नागरिकत्व देण्यासंदर्भामध्ये जे अनुच्छेद 5, 6, 7 आणि 8 आहेत आणि या सर्व अनुच्छेदांमध्ये भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भात ज्या ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदींची पूर्तता करून ज्यांनी ज्यांनी भारतीय नागरिकत्व मिळवलेलं आहे त्यांनी ते घटनात्मक मार्गाने मिळवलेलं आहे अशा पद्धतीचा अर्थ या घटनात्मक मार्गाने मिळवलेल्या नागरिकत्वाचा आहे। परंतु या अनुच्छेद 5, 6, 7, 8 मध्ये केवळ एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे आणि तो प्रश्न म्हणजे संविधानाच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी नेमक्या कोणकोणत्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल। परंतु नागरिकत्व देणे किंवा रद्द करणे हा केवळ त्या एका दिवसापुरताच मर्यादित असा विषय नव्हता। या संदर्भामध्ये परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमन करणे खूप गरजेचे होते आणि म्हणूनच अनुच्छेद 11च्या माध्यमातून अशा पद्धतीचं नियमन करणारा एखादा कायदा नागरिकत्वासंदर्भातला कायदा तयार करण्याचे सर्वस्वी अधिकार हे भारतीय संसदेकडे देण्यात आले। भारतीय नागरिकत्वासंदर्भामध्ये कायदा बनवण्याचा जो अधिकार अनुच्छेद 11च्या माध्यमातून भारतीय संसदेला देण्यात आलेला होता त्या अधिकाराचा वापर करून भारतीय संविधान लागू झाल्यानंतर भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात किंवा कोणकोणत्या कारणाने ते हिरावले जाऊ शकतं या संदर्भात नियमन करण्यासाठी 1955 मध्ये भारतीय संसदेने भारतीय नागरिकत्व कायदा 1955 बनवला। आता हा अनुच्छेद 11 आणि त्याच्या अनुषंगाने बनवण्यात आलेला भारतीय नागरिकत्व कायदा 1955 यांच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तुर्तास फक्त एवढं लक्षात घ्या की ह्या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये करण्यात आलेल्या विविध तरतुदींच्या माध्यमातून आपल्याला जे भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले आहे तर ते कायदेशीर मार्गाने देण्यात आलेलं भारतीय नागरिकत्व आहे। यावरून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात आलीच असेल की 26 जानेवारी 1950 नंतर आम्हा सर्वांना जे भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे किंवा मिळालेलं आहे ते ह्याच भारतीय नागरिकत्व कायदा 1955 या कायद्यातील तरतुदीनुसार म्हणजेच वैधानिक मार्गाने म्हणजेच कायदेशीर मार्गाने मिळालेलं आहे। या सर्व विवेचनावरून घटनात्मक मार्गाने मिळालेले नागरिकत्व आणि वैधानिक म्हणजेच कायदेशीर मार्गाने मिळालेले नागरिकत्व यातला फरक आपल्या निश्चितच लक्षात आला असेल। भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भामध्ये कायदा बनवण्याचा जो संसदेचा अधिकार आहे त्या अधिकाराचा परिचय या अनुच्छेद 10च्या माध्यमातून सर्वप्रथम करून देण्यात आलेला आहे। या अनुच्छेद 10 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की भारतीय संसद जो काही कायदा बनवणार आहे त्या कायद्यातील तरतुदींना अधीन राहूनच भारतीय नागरिकत्व हे कायम राहणार आहे। याचा स्पष्टपणे अर्थ असा होता की जरी घटनात्मक मार्गाने मिळालेले नागरिकत्व हे कायम राहणार होते तरीही ते संसदेद्वारे बनवण्यात येणाऱ्या कायद्याच्या
अधीनच होते. परंतु या संदर्भातली एक महत्वाची बाब लक्षात घ्या बंधू आणि भगिनींनो, की जरी या अनुच्छेद 10 नुसार आपलं भारतीय नागरिकत्व हे भारतीय नागरिकत्वासंदर्भात संसदेने बनवलेल्या कायद्यातील तरतुदींच्या अधीन असले तरीही संसद काही मनमानी पद्धतीने कायदा तयार करू शकत नाही. हाच काय, कोणताही कायदा करताना किंवा त्यात दुरुस्त्या करताना आपल्या संसदेला आपल्या राज्यघटनेच्या चौकटीचं उल्लंघन करता येत नाही. आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा सिद्धांत पाळणे हे संसदेला बंधनकारक आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर मनमानी पद्धतीने संसद कोणत्याही प्रकारचा नागरिकत्वासंदर्भातला कायदा बनवू शकत नाही. त्यामुळे भारतीय नागरिकत्व कायदा 1955 हा देखील आपल्या राज्यघटनेच्या चौकटीतच बनवण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर या ज्या वेळोवेळी केलेल्या दुरुस्त्या आहेत त्या देखील घटनेच्या चौकटीतच आहेत. आता हा नेमका कायदा काय आहे, त्यात काय तरतुदी आहेत, त्यानंतर त्यात वेळोवेळी कोणकोणत्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत, या सर्वांसंदर्भामध्ये आपण आपल्या व्याख्यानमालेच्या पुढील भागामध्ये विस्ताराने जाणून घेणारच आहोत. अशा प्रकारे अतिशय सूत्रबद्ध आणि प्रचंड दूरदृष्टी असलेली आपली राज्यघटना आहे. अशी व्यापक दृष्टिकोन असलेली विस्तृत राज्यघटना आम्हा सर्व भारतीयांना बहाल केल्याबद्दल आम्ही सर्व भारतीयांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील इतर सदस्यांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे. धन्यवाद.